ओम नमः शिवाय. लवकरच महाशिवरात्र येत आहे. तर या महाशिवरात्रीला प्रत्येकानेच ठरवलं असेल की कोणकोणत्या वेगवेगळ्या रेसिपीज करायच्या. या व्हिडिओमध्ये मी एकूण तुम्हाला 7 रेसिपीज दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. काही वेगवेगळ्या आहेत आणि माझ्या पद्धतीने शूट केलेल्या आहेत. त्यामुळे नक्कीच आशा करते हे व्हिडिओ तुम्हाला आवडतील. पहा, मी सगळ्यात आधी जी आपण पहिली रेसिपी करायला घेतलेली आहे त्यासाठी इथे एक लहान वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. हे शेंगदाणे आपल्याला डाग पडेपर्यंत अगदी बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. सोबतच मी काही इथे मिरच्यासुद्धा अशा तोडून घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा डाग पडेपर्यंत भाजून घेणार आहे. मिरच्या अशा भाजून घेतल्यामुळे पोटाला बाधत नाही. उपवासाच्या वेळी शक्यतो हिरव्या मिरचीचं खाणं भरपूर होतं आणि मग बऱ्याचदा आपल्या पोटाला सुद्धा त्या बाधल्या जातात. त्यामुळे शक्यतो मिरच्या भाजून घ्या. आता या मिरच्या आणि शेंगदाणे जे आपण भाजून घेतले होते ते मी असे ओबडधोबड वाटून घेतलेले आहेत. आता एका कढईमध्ये इथे गरजेनुसार तेल घालून घ्यायचं आणि त्यामध्ये हे जे आपण वाटून घेतले ना हे घालायचं. आता हे छान असं परतवून घेऊया. आपण मिरची आधीच भाजून घेतलेली आहे त्यामुळे ह्याला फार वेळ परतायला लागणार नाही आणि शेंगदाणेसुद्धा मस्त डाग पडेपर्यंत मी भाजून घेतले होते. त्यानंतरनं पहा, इथे माझ्याकडे हा बटाट्याचा किस आहे. आपण उन्हाळ्यामध्ये जो बटाट्याचा किस करतो ना, तो हा किस मी 5 मिनिटासाठी पाण्यात भिजत ठेवला होता. 5 मिनिटानंतरनं ह्याचं संपूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि आता आपण हा पूर्ण किस यामध्ये घालून घेऊया. त्यानंतरनं हे सर्व छान असं एकजीव करून घ्यायचे. पहा, अतिशय सोपी रेसिपी, मी पहिलीच रेसिपी आहे ना खूप सोपी अशी शेअर केलेली आहे तुमच्यासोबत. करायला झटपट होणारी आहे आणि खायला खूप जास्त रुचकर लागते. त्यामुळे नक्कीच ट्राय करून पहा. चवीनुसार मीठ घालायचे. पुन्हा एकदा हे सर्व एकजीव करून घ्यायचे. मीठ घालताना बेतात घाला, कारण किसामध्ये सुद्धा मीठ असतं, त्यामुळे मीठ शक्यतो इथे प्रमाणात वापरायचे. आता आपण झाकण ठेवूया आणि याला छान अशी एक वाफ काढून घेऊया. आता किस तर आधी आपला शिजलेलाच असतो. आपण आधी जेव्हा किस करतो त्यावेळेस तो बटाटा शिजवून घेतलेला असतो, त्यामुळे ह्याला शिजायला फारसा वेळ लागत नाही. एक छान अशी वाफ काढून घ्यायची आणि पुन्हा हे छान हलवून घ्यायचं. पहा, अगदी झटपट होणारी ही उपवासाची भाजी अवघ्या 2-3 मिनिटात तयार होते. नक्कीच करून पहा. करायला अतिशय सोपी आहे आणि त्याचबरोबर रुचकरसुद्धा आहे. ही रेसिपी करताना फक्त ही जी भाजी आहे ना आपली, ती थोडी झणझणीत करायची, ज्यामुळे खायला अजून जास्त छान लागते. तर पहा, इथे आपली ही भाजी तयार झालेली आहे. यावरती तुम्ही हवं तर लिंबूसुद्धा घेऊ शकता. लिंबू पिळलं तर अजून अप्रतिम लागते. तुमच्याकडे जर बटाट्याचा किस असेल ना, तर नक्कीच तुम्ही महाशिवरात्रीसाठी ही भाजी करू शकता. किंवा जर किस नसेल तर अजून 2 दिवस बाकी आहेत. तुम्ही नक्कीच बटाट्याचा किस करून एका दिवसात दुसऱ्या दिवशी ही भाजी करू शकता. जर तुमच्याकडे किस नसेल तर टेन्शन घेऊ नका. आपण ह्याच्या पुढे जी रेसिपी दाखवणार आहे ना, ती तुम्ही बिना किसाची करणार आहात. त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहा, ही भाजी मस्त झालेली आहे. चवीलासुद्धा अप्रतिम होते आणि अशी जर कोणता चिवडा असेल तुमच्याकडे तर त्यासोबतसुद्धा कमाल लागते. बरं चला, जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या पुढच्या रेसिपीकडे वळूया. ही रेसिपीसुद्धा करायला अतिशय सोपी आहे. कोणीही सहज करू शकेल अशी आहे. पहा, या रेसिपीसाठी सगळ्यात आधी मी इथे 2 वाट्या शाबूत तांदूळ घेतलेले आहेत. आता तुम्हाला किती प्रमाणामध्ये ही रेसिपी करायची आहे त्यानुसार तुम्हाला इथे शाबूत तांदूळ कमी जास्त करायचे आहेत. आता मी हे छान असं स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. शाबूत तांदूळ आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर पहा, असे जरा चोळून मी हे शाबूत तांदूळ धुवून घेतले. पहा, आपले शाबूत तांदूळ धुवून झालेले आहेत. आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालूया. एक शाबूत तांदूळ बुडेल इतपत असं वर पाणी ठेवायचं आणि ह्याला 3-4 तासांसाठी तरी भिजत ठेवायचं. तुम्हाला जर दुसऱ्या दिवशी सकाळी ही रेसिपी करायची आहे ना, तर तुम्ही रात्रीचंच भिजत ठेवलं तरीसुद्धा चालणार आहे. तर पहा, एक 3-4 तासानंतरनं शाबूत तांदूळ छान असा भिजला गेलेला आहे. पाहू शकता तुम्ही, अगदी व्यवस्थित असा हा शाबूत तांदूळ आपला भिजलेला आहे. आता मी हा एका भांड्यामध्ये काढून घेते. मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हा शाबूत तांदूळ काढून घ्यायचा आहे. तर पहा, संपूर्ण शाबूत तांदूळ इथे मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. हा हाताने छान असा मोकळा करून घेऊया. शाबूत तांदळामध्ये भिजवताना पाणी व्यवस्थित घाला. खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे. हे अगदी प्रमाणामध्ये मी तुम्हाला पाणी दाखवले की शाबूत तांदूळ, एक शाबूत तांदूळ वरती बुडेल इतपतच पाणी घालायचं, म्हणजे तो व्यवस्थित असा भिजला जातो. त्यानंतरनं इथे मी 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. या रेसिपीसाठी आपल्याला उकडलेल्या बटाट्यांचाच वापर करायचा आहे.
आता हा उकडलेला बटाटा अशा पद्धतीने मी चिरून घेते. हा बटाटा जास्त गरम आहे त्यामुळे मी चिरून घेतलेला आहे. तुम्ही किसून घ्या किंवा मग हाताने असाच फोडून घेतला, मॅश करून घेतलात ना तरीसुद्धा चालणार आहे. तर पहा, यामध्ये मी दाण्याचा कूट घालून घेते आता. आपल्याला यामध्ये खूप जास्त शेंगदाण्याचा कूट वापरायचा नाही आहे. शेंगदाणे आधी भाजून त्यानंतरनं ते वाटून घ्यायचे. ओबडधोबड असा कूट घालून घेतला. त्यानंतरनं हिरवी मिरची मी मिक्सरला फिरवून घेतली होती ती घालून घेतली. आवडीनुसार तिखट घाला. सोबतच चवीपुरतं मीठ घालायचे आणि अर्ध्या लिंबाचा इथे मी रस पिळून घेते. मिरची थोडी जास्तीची घातली तर हा पदार्थ खायला रुचकर लागतो, पण तुम्हाला जितपत सोसत असेल तितपतच तुम्ही इथे मिरची घालायची आहे. आता आपण हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया. हा बटाटा तुम्ही किसून घेतलात तरी चालणार आहे, मॅश करून घेतलात तरी चालणार आहे किंवा अशा फोडे करून घेतलात ना तरीसुद्धा चालणार आहे. आपण ह्याला छान मळून घेणार आहे त्यामुळे हा व्यवस्थित असा मॅश होतो. पहा अशा पद्धतीने इथे मी पिठाचा मस्त असा गोळा तयार करून घेतलेला आहे. आता काय करायचे, कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचे. चेक करूया. पहा तेल मस्त असं गरम झालेलं आहे. आता आपण याची अगदी छोटी छोटी अशी भजी काढून घेऊया. बऱ्याचदा आपण उडीद वडे करतो, पण तुम्ही या पद्धतीने कधी जर भजी केली नसेल ना तर नक्की करून पहा. ही भजी खायला खूप जास्त कुरकुरीत लागते, वड्यांपेक्षा जास्त चविष्ट लागते, कारण ही छोटी छोटी असतात, सगळीकडनं तळली गेलेली असतात, त्यामुळे मस्त कुरकुरीत होतात. गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची. मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे. बारीक गॅस करू नका, भजी तेल पिऊ शकतात. साबूस तांदूळ आहे, तेल पटकनी पितात, त्यामुळे गॅस मीडियम किंवा मग थोडा फास्ट करायचा मध्ये मध्ये आणि अशा पद्धतीने आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे. अगदी कुरकुरीत अशी ही भजी तयार होते. उपवासाचे पॉपकॉर्नसुद्धा याला म्हटलं जातं. मी आपल्या चॅनलवरती आहे ना उपवासाच्या पॉपकॉर्नची एक दुसरी रेसिपी अपलोड केलेली आहे, जे तुम्ही वर्षभर साचवून ठेवू शकता. सेम आत्ता जे आपण पीठ तयार केलं आहे ना त्या पद्धतीने पीठ तयार करायचं आणि मग उन्हामध्ये हे वाळत घालायचं. फक्त यामध्ये मी बटाटा उकडून घातलेला आहे आणि त्यामध्ये मी कच्चा बटाटा किसून घातलेला आहे आणि मग अशा पद्धतीने त्याचे छोटे छोटे सांडगे तोडून घेतलेले आहेत आणि मग छान 2-3 दिवस उन्हामध्ये वाळवून त्यानंतरनं मग ते तळायचे आहेत. ते सुद्धा पॉपकॉर्न खूप छान लागतात. एकदा नक्की करून पहा. हवं तर डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायला विसरू नका, मी अपलोड केलेला आहे. तर पहा, इथे मीडियम फ्लेमवर मी अशा पद्धतीने आता सगळे हे पॉपकॉर्न तळून घेते आहे. ह्याचा रंग ना छान असा गोल्डन सोनेरी येऊ द्या, म्हणजे मग हे खायला कुरकुरीत लागतात. आपण नेहमीचे जे वडे करतो ना त्यापेक्षा खरंच खूप वेगळी चव लागते, त्यामुळे नक्कीच ट्राय करून पाहू शकता. मी इथे आता हे सगळे एका प्लेटमध्ये काढून घेते. पहा या पद्धतीने, आणि मस्त भरपूर होतात आणि मुलांनासुद्धा खूप आवडतात. आता उपवास म्हटलं की प्रत्येक मुलांचा उपवास असतो, त्यांना खिचडी उपवासाचे सगळेच पदार्थ आवडतात. तर असं काहीतरी केलं तर मुलं तर आवडीने खातातच, पण मोठ्यांनासुद्धा काहीतरी वेगळं आणि छान वाटतं. तर पहा, ही सुद्धा मी तुम्हाला खूप झटपट होणारी रेसिपी दाखवली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्कीच करून घ्या. तर चला आपण लगेचच आपल्या पुढच्या रेसिपीकडे वळूया. इथे पहा, मी साबूस तांदूळ घेतलेले आहेत. हे सुद्धा मी 3-4 तास छान असे भिजवून घेतलेले आहेत. साबूस तांदूळ सेम पद्धतीने भिजवायचे आहेत, त्यामुळे आता इथे पुन्हा मी तुम्हाला दाखवत नाही की कशा पद्धतीने मी भिजवलेत. मी इथे 2 भागांमध्ये साबूस तांदूळ असे करून घेतलेले आहेत, कारण मी वेगवेगळ्या रेसिपीज करणार आहे. तर पहा, इथे आपले साबूस तांदूळ छान जे भिजलेले आहेत ना त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची. तुम्हाला तिखट किती प्रमाणात आवडतं त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मी इथे थोडी जास्त मिरची घातली आहे, कारण आमच्या घरामध्ये तिखट जास्त आवडतं. पहा, त्यानंतरनं आपल्याला शेंगदाण्यांचा कूट घालायचा आहे आणि लिंबू आणि मीठ घालून घ्यायचे. मीठ चवीनुसार घाला आणि दाण्याचा जो कूट आहे ना तो थोडा ओबडधोबड असाच करून घ्या, खूप जास्त बारीक करायचा नाही आहे. पहा, आता मी हे सर्व छान असं आधी चमच्याच्या मदतीने मिक्स करून घेते, म्हणजे हातांची जास्त आग होणार नाही. तर इथे अशा पद्धतीने आपण हे सर्व एकजीव करून घेतलेले आहे. आता यामध्ये मी 2 उकडलेले बटाटे किसून घालणार आहे. बटाटा या रेसिपीसाठी उकडून घ्यायचा आहे आणि उकडलेला बटाटा अशा पद्धतीने आपल्याला किसून घ्यायचा आहे. उपवासाचे आपण बऱ्याचदा खूप वेगवेगळ्या रेसिपीज करत असतो. नेहमी असा मोठा उपवास आला की मग सगळ्यांनाच काहीतरी वेगळं खायचं असतं, नेहमीची ती खिचडी नको असते. त्यामुळे नक्कीच तुम्ही अशा वेगवेगळ्या रेसिपीज पाहून करू शकता. माझ्या चॅनलवरती मी खूप वेगवेगळ्या रेसिपीज अपलोड करत असते, यापूर्वीसुद्धा टाकलेल्या आहेत. नवरात्रमध्ये तर भरपूर रेसिपीज मी अपलोड केल्या होत्या, त्यामुळे तुम्ही हवं तर आधीच्या रेसिपीज जाऊन पाहू शकता. नवरात्रमधल्यासुद्धा रेसिपीज तुम्ही ट्राय करू शकता. तर पहा, इथे मी अशा पद्धतीने आता
हे सर्व छान असं मळून घेतलेलं आहे. त्यानंतरनं काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आपल्याला आणि यातला असा थोडासा गोळा घ्यायचा आहे आणि पहा अशा पद्धतीने तुम्ही याचा आकार देऊ शकता किंवा मग अशा पद्धतीने आपण नेहमी जे वडे करतो ना, तसे वडेसुद्धा तुम्ही करू शकता. मी इथे तुम्हाला वेगवेगळे आकार देऊन दाखवते आहे, की या बॅटरपासून तुम्ही कशा पद्धतीचे वडे करू शकता किंवा जर तुम्हाला अशा पद्धतीने आवडत असेल, की फक्त गोल जसे आपण बॉल्स बनवतो छोटे-छोटे, अगदी त्या पद्धतीचे गोलसुद्धा तुम्ही इथे करू शकता. आता मी इथे आपला जो मेदूवडा असतो ना, त्याचा आकार देते आहे. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने हे कटलेट करू शकता. आपण नेहमी त्याच पद्धतीचे वडे करतो. काहीतरी असं वेगळं केलं तर मग सगळ्यांना छान वाटतं आणि काहीतरी युनिक वाटतं. आता अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या बॅटरमध्ये ना तुम्ही काकडीसुद्धा किसून घालू शकता. काकडी घातल्यामुळे हा पदार्थ अजून जास्त रुचकर होतो आणि काहीतरी वेगळा बनतो. जर तुम्ही यापूर्वी कधी काकडी घालून ट्राय केला नसेल ना, तर नक्कीच करून पहा. तुम्हाला सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल. पुढे मी तुमच्यासोबत काकडीची एक अशी रेसिपी शेअर करणार आहे, की जी तुम्ही कधी केली नसेल आणि खायलासुद्धा कमाल लागते. अजिबात तेलकट होत नाही आणि तळणीचा पदार्थ तर तो नाहीच आहे. त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बरं काकडी आहे म्हणजे कोशिंबीर नाही आहे बरं का. त्यामुळे व्हिडिओ पाहत राहा. यापूर्वी मी काकडीची खीरसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. जर तुम्ही पाहिली नसेल तर तीसुद्धा नक्कीच पहा. पहा तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे. मीडियम फ्लेमवरती आपल्याला तेल गरम करून घ्यायचे आणि एका वेळी तेलामध्ये जितके बसतील तितकेच वडे सोडून घ्यायचे. आता अशा पद्धतीने ह्या तेलाचा वरतून आपण असं ह्या वड्यांवरती तेल घालून घेऊया. पहा अशा पद्धतीने आणि त्यानंतरनं मी हे थोडे सेट होऊन देणार आहे आणि मग हे पलटी करणार आहे. वडे थोडे सेट होऊन द्यायचे म्हणजे मग ते तेलात सुटत वगैरे नाही आणि असे कढईला चिटकूनसुद्धा बसणार नाही. तर पहा इथे मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आहे आणि मीडियम फ्लेमवरच हे वडे तळून घेते आहे. तुम्ही यापूर्वी या पद्धतीने कधी असे मेदूवडे केले आहेत का उपवासाचे, ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. एका साईडनी छान असं हे भाजलं गेलेलं आहे, छान तळलं गेलेलं आहे. आता आपण हे पलटी करून घेऊया. दोन्ही साईडनी मस्त सोनेरी रंग येईपर्यंत हे वडे मी तळून घेणार आहे. इथे आपले वडे जवळपास तळून होत आलेले आहेत. आतपर्यंत वडे छान असे शिजले गेले पाहिजे. त्यामुळे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरच हे वडे तळून घ्यायचे. जास्त बारीक गॅस केलात तर वडे तेल जास्त पितील आणि मोठा गॅस केलात तर वडे लवकर गोल्डन सोनेरी होतील पण आतपर्यंत शिजले जाणार नाही. त्यामुळे मीडियम फ्लेमवरच हे वडे तळून घ्या. पहा आपले वडे इथे तळून तयार झालेले आहेत. आता याच पद्धतीने मी इतरही राहिलेले वडे तळून घेणार आहे. ही सुद्धा रेसिपी करायला अतिशय सोपी आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल अशी आहे. जर तुम्ही यापूर्वी कधी ही रेसिपी केली नसेल तर नक्की ट्राय करा. केल्यानंतरनं मला कमेंट करून नक्कीच कळवा. पहा दिसायलासुद्धा किती छान दिसतीये ना. वरतून मी 2 मिरच्या अशा तळून घेतलेल्या आहेत. आतमध्ये पहा एकदम पोकळ असा हा वडा तयार झालेला आहे. त्यामुळे वडा खूप खुसखुशीत आणि रुचकर असा होतो. याचा आवाजसुद्धा खूप कुरकुरीत असा येत होता. वरच्या साईडने तुम्हाला लगेच समजत असेल पहा. आतमध्ये एकदम पोकळ असे हे वडे तयार झालेत. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. तुम्हाला सगळ्यांनाच ही रेसिपी खूप जास्त आवडेल. आता पुढच्या रेसिपीसाठी एक पातेलं मी गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तुम्ही ही रेसिपी कढईमध्ये सुद्धा करू शकता. पातेल्यामध्ये 1 चमचाभर तूप टाकायचे. त्यानंतरनं यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली काकडी घालायची आहे. उपवासाची ही रेसिपीसुद्धा भन्नाट आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही करून पाहू शकता. मी इथे एक लहान काकडी छान अशी बारीक कट करून घेतली होती. ती घालून घेतली. आता तुपावरती कमीत कमी 2 ते 2.5 मिनटं ही काकडी आपण छान परतवून घेऊया. याला मध्यभागी पहा अशी जागा करून मी यामध्ये बदामसुद्धा घालून घेतले. तुम्ही काजू, बदाम, मनुके, पिस्ता तुम्हाला जे कोणते ड्रायफ्रूट्स आवडत असतील ते नक्कीच तुम्ही यामध्ये वापरू शकता. आता काकडी आपण कमीत कमी 2-2.5 मिनटं अशीच तेलावरती बारीक गॅसवरती भाजून घेतली. त्यानंतरनं यामध्ये गरम केलेलं दूध घालायचे. दूध शक्यतो आधी गरम करून थोडंसं आटवून मग घाला. आता आपण चवीनुसार यामध्ये साखर घालून घेऊया आणि हे छान असं मिक्स करून घेऊया. ही काकडीची खीर खायला अप्रतिम लागते. यामध्ये आता शेवटी तुम्ही वेलची पावडर घालू शकता किंवा जायफळ पावडरसुद्धा घालू शकता. तुम्हाला वाटत असेल काकडी घातली आहे म्हणजे नक्की हिची चव कशी येईल, तर आपण जी टुटी फ्रुटी खातो ना केकमध्ये किंवा इतर वेळेस खिरीमध्ये किंवा कस्टर्ड वगैरे करतो त्यामध्ये, अगदी त्या टुटी फ्रुटीसारखीच या काकडीची चव येते. कारण आपण ही 2.5 मिनटं तेलामध्ये परतवून घेतलेली आहे. तुम्ही जेव्हा कधी ही खीर पहिल्यांदा कराल ना, खात्रीने सांगते तुम्हाला खूप आवडेल. जर काकडी असेल तर एका वाटीची करून पहा.
एवढी आवडेल की तुम्ही रोज म्हटलंत ना तरीसुद्धा ही खीर कराल. या महाशिवरात्रीला तर कराच, पण अशी अधीमध्ये खायलासुद्धा करा, अप्रतिम होते. बरं चला, काकडीची दुसरी जरा झणझणीत रेसिपी दाखवते. त्यासाठी इथे मी काकडी घेतलेली आहे. एक लहान आकाराची काकडी घेतली आहे. ही काकडी आपल्याला सगळ्यात आधी किसून घ्यायची आहे. व्हिडिओ थोडा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे, म्हणजे मग खूप जास्त वेळ लागणार नाही आणि आपल्या सगळ्या रेसिपीज पटापट सांगून होतील. तर पहा, इथे मी एक लहान आकाराची काकडी अशी बारीक किसणीने किसून घेतली. त्यानंतरनं यामध्ये आपल्याला जे शेंगदाणे आहेत आपले ते वाटून घ्यायचे आहेत आणि शाबूस तांदूळ घेतलेले आहेत मी 1 वाटी. 1 वाटी शाबूस तांदूळ आणि अर्ध्या वाटीला थोडे कमी इतपत वाटलेल्या शेंगदाण्यांचा कूट आपण घेतलेला आहे. आणि आता हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. खरं तर मी हे खिचडीसाठी प्रिपरेशन करून ठेवलं होतं. तुम्ही इथे शाबूस तांदळासोबत डायरेक्ट अख्खे शेंगदाणे घेतलेत ना तरी चालेल, पण मी खिचडी करत नाही आहे, पदार्थ वेगळा करणार आहे, त्यामुळे तुम्हाला इथे एकत्रित दिसते. बरं, आता अद्रक घालायचे आणि मिरची घालायची. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला शाबूस तांदूळ, भिजवलेले शाबूस तांदूळ, शेंगदाणे, अद्रक आणि मिरची घालून घ्यायची आणि हे आधी मिक्सरला वाटून घ्यायचं. त्यानंतरनं पुन्हा थोडंसं पाणी घालून हे छान असं वाटून घ्यायचे. पहा, आपल्याला हे ना खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे यामध्ये. कमीत कमी पाण्याचा वापर करून छान असं बारीक मिक्सरला वाटून घ्यायचे. तर इथे मी संपूर्ण बॅटर ह्या काकडीमध्ये काढून घेतलं. आता चवीनुसार मीठ घालूया आणि हे छान असं फेटून घेऊया. कमीत कमी 5 मिनटं तरी हे बॅटर आपल्याला छान फेटून घ्यायचे, म्हणजे होणारा जो पदार्थ आहे तो अतिशय मस्त होईल. पहा, अशा पद्धतीने मी हे सतत हलवत छान 5-1 मिनटं फेटून घेतलेलं आहे. आता आपल्याला एक पॅन ठेवायचा आहे. पॅनला थोडंसं तूप लावून घेऊया. तुपाऐवजी तेलसुद्धा वापरू शकता. आता यावरती मी अशा पद्धतीने छोटे छोटे पॅनकेक करून घेणार आहे. पहा, अतिशय सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे, त्याचबरोबर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल अशी आहे. बरं, मी आता ह्याचे ना छोटे छोटे पॅनकेक करते आहे, पण तुम्ही हवं तर एकच मोठं असं धिरडं करू शकता. पण असं लहान केलं ना की मुलांनासुद्धा काहीतरी ॲट्रॅक्टिव्ह वाटतं, छान वाटतं आणि हे पलटी करायलासुद्धा सोपे जातात. जर खूप मोठं धिरडं केलं आणि पलटताना तुटलं, त्यापेक्षा अशा पद्धतीने करून घ्या. अजिबात खाली चिटकत नाही, तुटत नाही आणि मस्त होतात. वरतून थोडंसं तूप घातलेलं आहे. 2-2.5 मिनटं छान अशी वाफ काढून घेतली आहे बारीक गॅसवरती. आता हे पलटी करून घेऊया. पहा, मस्त असं खरपूस खमंग भाजलं गेलेलं आहे. दोन्ही साईडनी आपल्याला असा मस्त रंग येईपर्यंत हे भाजून घ्यायचे. आता आपण मध्यभागी कोणतंही जर धिरडं किंवा पॅनकेक असा घालतोय ना, तर त्याला आच जास्त लागते गॅसची आणि मग त्यामुळे ते जरा इतर धिरड्यांपेक्षा थोडं डार्क रंगावरती भाजलं जातं. पहा, मी दोन्ही साईडनी असं सेम भाजून घेणार आहे. पुन्हा झाकण ठेवते. 1-2 ते 2.5 मिनटं खालच्या साईडनी सुद्धा भाजून घेतलेले. आता आपण हे पलटी करून घेऊया. अप्रतिम होतात, करायला खूप जास्त सोपे आहेत, झटपट होणारे आहेत आणि एवढे चविष्ट आहेत की सगळ्यांना फार आवडतात. पहा, दोन्ही साईडनी असं थोडा थोडा वेळ असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. सगळीकडनं भाजायचे, म्हणजे ते खायला छान लागतील. आणि शक्यतो याला ना तुपाचा वापर करा. तुपामुळे ना ही धिरडी किंवा थालीपीठं अप्रतिम होतात. थालीपीठ तर नाही म्हणता येणार, कारण आपण हे डायरेक्ट तव्यात केलेलं आहे. तुम्ही याला धिरडी म्हणू शकता. उपवासाची धिरडी नक्कीच करून पहा. बरं चला, आता सगळ्यांची फेवरेट अशी एक रेसिपी पाहूया. कारण उपवासाच्या सगळ्या रेसिपीज केल्यात तरी या रेसिपीची सर कोणालाच येत नाही आणि प्रत्येकालाच ही रेसिपी फार आवडते. तर पहा, या रेसिपीसाठी मी इथे सगळ्यात आधी शाबूस तांदूळ भिजवून घेतलेले आहेत. शाबूस तांदूळ छान असा भिजवून घ्यायचा. जसं आपण 3-4 तास शाबूस तांदूळ भिजवतो, शाबूस तांदूळ भिजवताना वरती एक शाबूस तांदूळ भिजेल इतपत पाणी ठेवायचं आणि मस्त असा हा शाबूस तांदूळ आपण भिजवून घेतलेला आहे. आता इथे हा मी छान असा मोकळा करून घेतला आहे. पाहू शकता तुम्ही, असा मस्त मोकळा करून घ्यायचा, कारण या रेसिपीसाठी शाबूस तांदूळ असा मोकळा होणं फार गरजेचं आहे. त्यानंतरनं कढईमध्ये मी इथे शेंगदाणे भाजण्यासाठी टाकलेले आहेत. पहा, इथे भरपूर असे मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि अगदी बारीक गॅसवरती मी हे शेंगदाणे भाजून घेणार आहे. याची साल तडकेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. गॅस अजिबात मोठा करायचा नाही आहे, बारीक गॅसवरच हे शेंगदाणे भाजायचे, तरच हा पदार्थ छान होणार आहे. तर पहा, अगदी बारीक गॅसवर मी हे कमीत कमी 10-12 मिनटं शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. शेंगदाणे भाजायला थोडासा वेळ लागतो, पण असे छान खरपूस भाजून घेतले ना तर मग हा होणारा जो पदार्थ आहे तो खायलासुद्धा मस्त लागतो. पहा, आपले शेंगदाणे असे भाजले गेलेले आहेत. याची साल निघते आहे का आपण आता चेक करूया. तर पाहू शकता तुम्ही, इथे सहज अशी याची साल सेपरेट होती आहे, म्हणजे आपले हे शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया.
तर पहा इथे मी संपूर्ण शेंगदाणे ह्या प्लेटमध्ये काढून घेते, म्हणजे ते थोडे थंड होतील. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या शेंगदाण्यांची संपूर्ण साल काढून घेऊ शकता. हातावरती चोळून ह्याची साल अगदी सहज निघते. अशा पद्धतीने जर तुम्ही चोळलत ना तर सहज अशी याची साल निघते. आता हे खूप जास्त गरम आहेत, थोडे थंड होऊन द्या आणि त्यानंतरनं तुम्ही याची साल काढू शकता. पण मी सालीसहित हे शेंगदाणे वापरणार आहे. जर तुम्हाला आवडत असेल साल तर नक्कीच तुम्ही सालीसहितच वापरा. हा पदार्थ दिसायला सुद्धा छान दिसतो, खायला सुद्धा रुचकर लागतो आणि असं म्हणतात की सालीमध्ये सुद्धा खूप जीवनसत्व असतात, त्यामुळे शेंगदाण्यांची साल काढायची नाही आहे. पहा मी इथे हे छान असं वाटून घेतलं आहे. रवाळ टेक्स्चर ठेवायचे, खूप बारीक वाटायचं नाही आहे, अगदी पावडर करायची नाही आहे. त्याचबरोबर खूप असे मोठे मोठे सुद्धा हे शेंगदाणे ठेवायचे नाही आहेत. अशा पद्धतीने मी इथे संपूर्ण शेंगदाणे आता वाटून घेणार आहे. इथे आपले शाबूत तांदूळ जास्त आहेत म्हणून एवढे शेंगदाणे लागणार आहेत. तुम्ही किती प्रमाणामध्ये हा पदार्थ करताय त्यानुसार तुम्हाला शेंगदाणेसुद्धा कमी जास्त लागू शकतात. मी इथे सगळे शेंगदाणे वाटून घेतले. त्यानंतरनं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आवडीनुसार हिरवी मिरची घ्यायची आहे वाटून. पहा मिरची पण अगदी फाईन वाटायची नाही आहे, अशी दरदरीतच मी इथे वाटून घेतली आहे. बरं आता काय करायचे, शेंगदाणे या शाबूत तांदळांमध्ये घालून घ्यायचे आणि हे सर्व छान असं एकजीव करून घ्यायचं. ही प्रोसेस आवर्जून करा. आधीच असे शाबूत तांदळाला शेंगदाणे लावून घेतले ना, शेंगदाण्याचा कूट आपण असा आधीच लावून घेतला ना की मग हा होणारा पदार्थ मस्त होतो. तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हे सर्व छान असं एकजीव करून घेतलं. त्यानंतरनं इथे बटाटे घ्यायचे आहेत आपल्याला. आता मी इथे उकडलेले हे बटाटे घेतलेले आहेत 2 आणि हे बटाटेसुद्धा आता खूप गरम आहेत, त्यामुळे आपण सुरीनेच कट करून घेऊया. तर पहा अशा पद्धतीने मी इथे सुरीने हा बटाटा कट करून घेते. तुम्हाला दिसत असेल यातनं भरपूर वाफा निघतात आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हाताने फोडूनसुद्धा बटाटा घेऊ शकता. या रेसिपीसाठी कट करण्यापेक्षा हाताने फोडून घेतलेला बटाटा जास्त छान वाटतो. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करून किंवा मग फोडून हाताने घेऊ शकता. आता मी इथे 2ही बटाटे असे कट करून घेते आहे. पहा बटाटे थोडे मोठे आहेत आणि मी 2 बटाटे वापरलेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही बटाटा कमी जास्त करा. आता आपल्याला सेम त्याच कढईमध्ये ना सगळ्यात आधी तेल घालून घ्यायचे. तर पहा तेलसुद्धा या रेसिपीला बेतात घालावं लागतं. अजिबात जास्त झालं नाही पाहिजे आणि कमीसुद्धा नाही. तुम्ही तुमच्या अंदाजे तेल घालायचे. आता इथे पहा मी शाबूत तांदूळ किती घेतलेत तुम्हाला दाखवलंच आहे. त्यासाठी इथे मी 2.5 पळी इतपत तेल घेतलेलं आहे. त्यानंतरनं या तेलामध्ये आपल्याला आता मिरची घालून घ्यायची. जी आपण मिरची वाटून घेतली होती ना ती मिरची घालूया. या रेसिपीसाठी मिरची चिरून घ्यायची नाही, वाटूनच घ्यायची आणि मग ही रेसिपी करायची. पहा अशा पद्धतीने मी इथे संपूर्ण मिरची घालून घेतली. आता ही छान हलवून घेऊया. मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत मी मिरची परतवून घेतली. त्यानंतरनं यामध्ये आपण जो सोलून कट करून घेतलेला बटाटा होता तो घालून घेतला. आता हा बटाटासुद्धा आपण छान असा तेलावरती परतवून घेऊया. कमीत कमी 2-3 मिनटं तरी हा असाच आपल्याला परतवून घ्यायचा आहे. आता बटाट्यापुरतं यामध्ये मी मीठ घातलेलं आहे. हे सर्व छान असं एकजीव करून घेते आणि याला थोडासा होऊन देऊया. पहा तुम्ही या पद्धतीने बटाट्याची भाजीसुद्धा करू शकता उपवासासाठी, कमाल लागते. फक्त त्यासाठी बटाटा थोडा बारीक चिरून घ्या. आता यामध्ये मी जे मिक्स करून ठेवलेले शाबूत तांदूळ होते ना, शेंगदाण्याचा कूट आणि शाबूत तांदूळ आपण जो मिक्स करून ठेवलेला तो घालून घेतला. चवीनुसार मीठ घालायचे. बटाट्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायची आणि त्यानुसारच आपल्याला इथे मिठाचं प्रमाण ठरवायचे. आता आपण हे सर्व एकजीव करून घेऊ. पहा गावाकडे जशी खिचडी असते ना मस्त असा तिला हिरवा रंग आलेला असतो, अगदी त्या पद्धतीची खिचडी मी आज तुमच्यासोबत शेअर करते. बऱ्याच जणी खिचडी करतात पण बहुतेक वेळा काय होतं, खिचडी चिकट चिवट होते किंवा खूपच मोकळी फडफडीत होते किंवा तिचा रंग छान येत नाही, चवीला छान होत नाही. या पद्धतीने करून पहा. या पद्धतीने केलीत ना खात्रीने सांगते तुमची खिचडी मस्त होणार आहे. आपल्याला बटाटा छान परतवून घ्यायचा आहे, त्यामुळे त्याची एक वेगळी चव येते. बटाटा परतत असताना बटाट्यापुरतं मीठ आवर्जून घालायचे, ज्यामुळे बटाटा आळणी लागत नाही. बटाटा ज्यावेळेस परततोय त्यावेळेस खिचडीचं संपूर्ण मीठ एका वेळी घालू नका, नाहीतर मग बटाटा खूप जास्त खारट लागेल. ही खिचडी आपल्याला मीडियम फ्लेमवर करायची आहे. अगदी बारीक गॅस ठेवून करू नका, मीडियम फ्लेमवरती खिचडी करा. प्रत्येक मिनटाला झाकण काढायचं आहे आणि अशा पद्धतीने खिचडी हलवून घ्यायची आहे. खिचडी जेव्हा अशी खाली थोडीशी हलकीशी लागली जाते ना, म्हणजे असा गोल्डन सोनेरी रंगावरती ती लागली जाते, अगदी काळी नाही बरं का, गोल्डन सोनेरी रंगावरती, तेव्हा ती खायला जास्त छान लागते. तळापासनं ही खिचडी हलवून घ्यायची. परत मीडियम फ्लेमवरच आपल्याला झाकण ठेवायचे 1 मिनिटासाठी आणि परत ही खिचडी आपल्याला हलवून घ्यायची. असं 3-4 वेळा करा.
जोपर्यंत तुमचे हे जे शाबूस तांदूळ आहेत ते पूर्णपणे ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे. पहा, आता आपली खिचडी परफेक्ट अशी झालेली आहे. संपूर्ण शाबूस तांदूळ असा ट्रान्सपरंट झालेला आहे आणि मस्त असा खिचडीचा सुगंध दरवळतोय. पहा, या रंगावरती आपल्याला खिचडी खाली लागेपर्यंत परतू शकता तुम्ही. खूप डार्क रंगावरती करू नका आणि खिचडीची मेन जी ही करप असते ना ती खायला कमाल लागते. तर पहा, इथे मी आता ही संपूर्ण खिचडी अशा पद्धतीने परतवून घेतली. जर तुमच्याकडे बटाट्याचा किस असेल ना तर तुम्ही यामध्ये तो सुद्धा घालू शकता. सुरुवातीला जेव्हा आपण शाबूस तांदूळ यात घालतोय ना त्याच टायमाला बटाट्याचा किस सुद्धा घालून घ्यायचा आहे. आता मी इथे अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे, तो असा हातावरती पिळून यामध्ये घालून घेते. जर बी वगैरे पडली तर ती काढून घ्यायची आपल्याला. लिंबाचा रस नक्की घाला खिचडीमध्ये, कमाल लागते खिचडी. आणि खिचडी थोडी झणझणीत करा. पहा किती मस्त रंग आला आहे ना. थोडी झणझणीत केली ना तर खायला खरंच खूप जास्त छान लागते. तुम्ही सुद्धा या पद्धतीने खिचडी करता का? मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि माझे हे सगळे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते सुद्धा नक्कीच कमेंट करून कळवा. महाशिवरात्र विशेष हे व्हिडिओ मी तुमच्यासाठी केलेले आहेत, त्यामुळे नक्की व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा.